आता कोया था खूप जपायचा. अबू खान ने कितीही यानी कितना भी चांगले यानी अच्छे खाऊ पिऊ घातले यानी खाने पीने के लिए दिया. जीव लावला यानी अपना मन लगाया. काळजी घेतली यानी फिक्र की. तरी यानी फिर भी. बकऱ्या यानी बकरियां मात्र. लेकिन संधी मिळेल यानी मौका मिलता तब. तेव्हा तब डोंगरावर चरायला जात. तर संधी मिळेल तेव्हा बकऱ्या कुठे जात? डोंगरात चरायला जात. आणि बकऱ्या डोंगरावर जाऊ नये म्हणून अबू खान काय करायचा? त्यांना चांगले खाऊ पिऊ घालायचा. अबू खानची उत्तम बर्दाश्त. अबू खान का बेहतरीन इंतज़ाम. उत्तम बर्दाश्त यानी बेहतरीन इंतज़ाम. किंवा या लांडग्याचे भय. लांडगा म्हणजे भेडिया. भय यानी डर. भयाच्या विरुद्धार्थी निर्भय. त्यांना ने उनको. डोंगरात चरायला. डोंगर पे चरने के लिए. से जाण्यापासून. जाने से कधीही ने कभी भी. प्रावृत्त. प्रावृत्त करणे म्हणजे रोकना. प्रावृत्त करणे म्हणजे काय? रोकना, दूर रखना, थांबवणे. प्रावृत्त करणे म्हणजे थांबवणे ने रोकना. करू शकले नाही. तर अबू खानची उत्तम बर्दाश्त थी आणि लांडग्याचे भय. बकऱ्याला काय करू शकले नाही? तर बकऱ्याला डोंगरावर चरायला जाण्यापासून प्रावृत्त करू शकले नाही. असं उत्तर देता आला पाहिजे. दरीत गेल्यावर. दरी में जाने के बाद. त्या वो परत येण्याची. परत म्हणजे काय? वापिस येण्याच्या आणि आने का प्रयत्न. प्रयत्न म्हणजे कोशिश करत नसत. करते नाही थे. तर दर्यात गेल्यावर बकऱ्या काय करत नसत? तर दर्यात गेल्यावर बकऱ्या परत येण्याचा प्रयत्न करत नसत. कोशिश नाही करते ते. डोंगरातून मनसोक्त हिंडायचे. मनमुराद चरायचे. मोकळेपणाने हुंडायचे. खेळायचे, बागडायचे. तर डोंगरावर गेल्यावर काय करायचे? डोंगरात मनसोक्त हिंडायचे. मनसोक्त म्हणजे मनमुराद. हिंडायचे आणि फिरणे का. मनमुराद म्हणजे मन चाहे जैसा, दिल चाहे जैसा. चरायचे, चरते थे. मोकळेपणाने आणि आझादीचे. हुंडायचे आणि कूदना. खेळायचे आणि खेळना. बागडायचे आणि फिरना. हे स्वातंत्र्य. ये आज़ादी. स्वातंत्र्य म्हणजे काय? आज़ादी, अनमोकळेपणा और खुलापन. जन्मजात असलेली यानी पैदाइश से रहने वाली. साहसी वृत्ती म्हणजे धाडसी आदत. साहसी म्हणजे धाडसी. वृत्ती म्हणजे फितरत. यामुळे यानी इसलिए. त्यांना अबू खानची बंदिस्त. उसको अबू खान की कैद. आणि और शांत घरापेक्षा सुकून वाले घर की बजाय दऱ्याखोऱ्यातील. दरीखोरी में, वादियों में धोक्याचे जीवन अधिक आवडत असे. तो वादियों का खतरे वाली ज़िंदगी बकरियों को ज़्यादा पसंद आती थी. तर प्रश्न असा आहे की बकऱ्यांना दऱ्याखोऱ्यातील धोक्याचे जीवन का आवडायचे? तर त्याचं उत्तर देता आला पाहिजे. आता आपण जे वाचलं त्याचे उत्तर आहे. तुम्ही विचार करा आणि लिहून काढा. फक्त आता प्रश्न लिहून घ्या. बकऱ्यांना दऱ्याखोऱ्यातील धोक्याचे जीवन का आवडायचे? यात नवल काय? इसमें नया क्या? नवल म्हणजे नया. कारण प्राणी हे जन्मजात जे आहे स्वातंत्र्य पसंत करतो. अबू खाला मात्र. अबू खां को लेकिन.
याचे नवल वाटायचे, ये नया लगता था, कुछ अजीब सा लगता था। दुख सलायचे, अफसोस करने का। दुख सलायचे म्हणजे अफसोस करने का। त्याला बकऱ्यांचे वागण्याचे, उसको बकरियों के इस तरह करने का। कोड़े यानी मसला, उलगड़ायचे नाही यानी समझ में नहीं आता था, सुलझता नहीं था। उलगड़ने म्हणजे सुलझना, समझ में आना। नहीं, अबू खान सोचता था कि मैं उनके इतना अच्छा इंतज़ाम करता हूँ, इतना अच्छा खाने पीने देता हूँ, फिर भी ये बकरियाँ जो है दरी खोरी में और अपनी जान को खतरे में डालकर वादियों में क्यों जाती हैं। मी एवड़े, मैं इतना। हिरवे हिरवे ने हरे हरा, लुसलुसित यानी मऊ मऊ, लुसलुसित याचा समानार्थी आहे मऊ। नरम, गवत देतो। काय देतो? गवत। गवत म्हणजे काय? चारा, घास। शेतातले धान्य देतो। शेत म्हणजे काय? खेत। धान्य म्हणजे काय? अनाज देतो। घरी दाणा पाणी करतो, आणि घरी काय करतो? दाणा पाणी करतो। एवढे करूनही, एवढे म्हणजे इतना, करूनही यानी करके भी, माझ्याजवळ मेरे पास, त्या राहत नाहीत, वो रहते नहीं हैं। डोंगरात जातात, डोंगर पर जाते हैं। लांडग्याची शिकार होतात। आता प्रश्न तयार करा। तर प्रश्न कसा येईल? डोंगरात जाऊन बकऱ्या कोणाच्या शिकार व्हायच्या? तर उत्तर पण तुम्हाला देता आला पाहिजे। ज्याचं चांगला उत्तर निघेल तोच प्रश्न बहुत चांगला होईल। डोंगरात जाऊन बकऱ्या कोणाच्या शिकार व्हायच्या? तर त्याचं उत्तर आहे डोंगरात जाऊन बकऱ्या लांडग्याच्या शिकार व्हायच्या। जीव गमावून बसत, जान डाल देते थे। जीव गमवून बसत म्हणजे जीव घालवणे, जान देना। अबू खान मनातल्या मनात हळहळायचं। अबू खान दिल ही दिल में इस बात का अफसोस करता था। हळहळायचं म्हणजे अफसोस करणं। त्याचे डोळे ओलेचिम व्हायचे। तर डोळे ओलेचिम होणे हा वाक्प्रचार आहे। वाक्प्रचाराने मुहावरा। ओलेचिंब होणे म्हणजे रोना, आंखों में आंसू आना। ओला यानी गीला, ओलेचिंब होणे यानी पानी आना, गीले होना यानी मतलब रोना। तर प्रश्न आहे, अबू खानला अबू खानला कोणत्या गोष्टीचा नवल वाटायचा? तर ह्या 3-4 ओळीमध्ये आपण जे आता वाचलो, समजलो, तेच ह्याचा उत्तर आहे। तर तुम्ही अगोदर प्रश्न लिहा, अबू खानला कशाचे नवल वाटायचे हे प्रश्न आहे, त्याचा उत्तर लिहून काढा। शेवटी, आखिरकार, त्याने ठरवले। त्याने ठरवले। ठरवणे म्हणजे निश्चय करणे। ठरवणे याचा समानार्थी निश्चय करणे। समानार्थी पण लिहून घ्या की यापुढे, यानी इसके बाद, यापुढे ने इसके बाद बकरी पाळायची नाही। तर प्रश्न तयार करा। काय प्रश्न होईल? मनात तुम्ही बघत आणि मनात विचार करा, काय प्रश्न तयार होईल। थोड्या वेळाने मी सांगतो। काही प्रश्न तयार केलेत तुम्ही? तर प्रश्न असा होईल, शेवटी अबू खानने कोणता निश्चय केला? तर त्याचं उत्तर पण आपल्याजवळ आहे। शेवटी अबू खानने निश्चय केला की यापुढे बकरी पाळायची नाही। काही दिवस असेलच गेले। कुछ दिन इसी तरह गुजर गए, परंतु लेकिन त्याला आणि उसको बकरी वाचून करमेना। बकरी वाचून आहे ना, बकरी के बगैर। करमेना, करमणे म्हणजे दिल लगना,
कर्मेना ने दिल नहीं लगता था। अन्न ही जाइना, अन्न यानी गिज़ा। जिस तरह औलाद अगर घर पर नहीं हो, देर से आए तो माँ बाप को खाया पिया नहीं जाता, उसी तरह ये बकरियों को अपनी औलाद समझता था, इसके लिए उसे कुछ खाया पिया नहीं जाता था। अन्न ही जाइना अखेर, अखेर म्हणजे शेवटी, त्याचा निश्चय, उसका इरादा, निश्चय म्हणजे इरादा, ढळला, ढळणे म्हणजे खत्म होना, आणि और एक दिवस, एक दिन, त्याने यानी उसने एक छोटीशी बकरी आणली। शेवटी अबूखाने त्याचा निश्चय ढळल्यावर काय केलं, तर अबूखानने आपला निश्चय ढळल्यावर एक लहानशी बकरी आणली। ती फार सुंदर होती। ती कशी होती असा प्रश्न येईल, तर ती फार सुंदर होती असाही प्रश्न येईल। अबूखाने आणलेली छोटीशी बकरी कशी होती, तर अबूखाने आणलेली छोटीशी बकरी फार सुंदर होती। जर एका वाक्यात आलं तर असं लिहायचं, आणि जर आपल्याला एक 2-3 गुणासाठी आलं तर पूर्ण लिहायचं। ती फार सुंदर होती, वो बहुत खूबसूरत थी, बर्फासारखी पांढरी शुभ्र, बर्फ जैसी सफ़ेद सफ़ेद, अंगावर मऊ मऊ केस, अंगावर कसे केस होते, मऊ मऊ ने नर्म नर्म बाल थे, टोकदार शिंगे यानी नोकदार सींग थे, लाल चुटुक डोळे, डोळे कसे होते त्या बकरीचे, लाल चुटुक। अबूखानचा तिच्यावर जीव जळला, अबूखान का उस पर दिल आ गया। तर अबूखानच्या लहानशा बकरीचे वर्णन करा। प्रश्न असा येईल, तर ते वर्णन करणं म्हणजे वजाहत करणं, तर त्याचं उत्तर तुम्ही लिहा। अबूखानने आणलेल्या नवीन छोटीशी बकरीचा वर्णन आपल्या शब्दात करा। तर आपल्याला त्याचं वर्णन करता आला पाहिजे। आपण जे वाक्य आता वाचले तेच ह्याचा उत्तर आहे। तर आपण थोडासा जिथे काही आपल्याला थोडासा बदल करावा वाटायचं तिथे बदल करून ह्याचं उत्तर तुम्ही लिहून काढा। तिचे त्याने आवडीने नाव ठेवले चांदणी। तर प्रश्न तयार करता आला पाहिजे, अबूखाने आपले लहानशा बकरीचे काय नाव ठेवले, तर त्याचं उत्तर आहे त्याने त्याचे नाव ठेवले चांदणी। काय नाव ठेवले सांगा बघू। चांदणी ना आकाश उजळून काढणारी पांढरी शुभ्र चांदणी। चांदणी काय करते, आकाशाला उजळून टाकते, तसंच ह्याची चांदणी पण अबूखानच्या घराला काय करून टाकले, उजड़ून टाकले। आणि उजड़ून टाकने माने उजाला देना। जैसे चांदनी जो है उजाला देती है रात के वक्त, अंधेरी रात में बाहर निकलोगे तो समझ में आएगा कि अगर लाइट वगैरह न हो तो बाहर जो है चांद जब होगा, खासकर पूनम के आसपास के दिन जब चांद बड़ा होता है तो बाहर ज़्यादा उजाला नज़र आता है। और ये उजाला किसका है, चांदनी का उजाला रहता है। समझ में आया। असे तसे अबूखानचे आयुष्य उजळून करणारी, इसी तरह से अबूखान के जीवन को उजळून करने, रोशनी फैलाने वाली, यानी उसकी ज़िंदगी में खुशियाँ भरने वाली। रोशनी फैलाना या उजळून प्रसन्न करनारी, यानी रोशनी लाकर खुश करने वाली ही बकरी चांदनी। ये बकरी चांदनी इसकी ज़िंदगी में अब क्या करने वाली थी, खुशियाँ लाने वाली थी। अबूखाने विचार केला, अबूखाने सोचा, विचार करणे म्हणजे सोचना। हिला खूप खाऊ पिऊ घालू, इसको ज़्यादा से ज़्यादा खाने पीने दूंगा। शेवटी अबूखाने चांदणीबद्दल काय विचार केले, तर त्याचं उत्तर हे आहे, तिला खूप खाऊ पिऊ घालू, खूप जीव लावू, ज़्यादा से ज़्यादा इससे मन लगाऊंगा। डोंगरात जायचा विचारही करणार, हिच्या मनात यायला नको। डोंगर पर जाने का ख्याल इसके मन में नहीं आना चाहिए। तर अबूखाने काय विचार केला, तर उत्तर देता आला पाहिजे, डोंगरात जायचा विचारही त्यांच्या मनात यायला नको। तर डोंगरात जायचा विचार त्याच्या मनात यायला नको म्हणून अबूखाने काय केले, हा पण प्रश्न होईल।
तर त्याचं उत्तर होईल, त्यामुळे अबूखाने त्याला खूप जीव लावला. डोंगरात जायचे विचारी मनात यायला नको म्हणून अबूखाने त्याला नेहमी सोबत ठेवू लागला आणि हमेशा साथ रखने लगा. सोबत म्हणजे साथ. तिचा दोरही लांब लांब ठेवला. उसको जो रस्सी थी ये भी बड़ी रखी. तर दोर लांब का ठेवला? पुढे दिलेला आहे, तिला मोकळेपणाने हिंडता येईल, मनसोक्त चरता येईल. तर अबूखाने चांदणीचा दोर लांब का ठेवला? तर अबूखाने चांदणीचा दोर लांब ठेवला कारण तिला मोकळेपणाने हिंडता यानी हिंडता येईल यानी घूमते आहे. मनसोक्त चरता येईल. मनसोक्त ना मनमुराद, दिलच्या जैसा. घर तुरुंग वाटणार नाही. घर कैदखाना न लगे. तुरुंग म्हणजे काय? कैदखाना. धोका नको, धोका नहीं चाहिए म्हणून, इसलिए घराभोवती, घर के अतराफ. भोवती म्हणजे अतराफ. मजबूत यानी मजबूत. बांबूचे यानी बांस का, बांबू का. कुंपण यानी घेरा. घर के अतराफ जो घेरा बनाते हैं उसको कहते हैं कुंपड़. घालून ने डालकर. चांदनी ही तिथे रमली. चांदनी भी वहाँ मगन हो गई. अबूखालाही, अबू खां को भी. आपले प्रयत्न, अपनी कोशिश. प्रयत्न म्हणजे काय? कोशिश. सफल झाल्याचे समाधान मिळाले. अबू खां को भी अपनी कोशिश कामयाब हो गई, इसका इत्मीनान हो गया. तर अबूखांना कशाचे समाधान वाटले? तर अबूखांना चांदणी इथे रमली, चांदणी तिच्या घरात रमली याचे अबूखांला समाधान वाटले. आता सफल म्हणजे कामयाब. सफल याच्या विरुद्धार्थी असफल. समाधान म्हणजे इत्मीनान. समाधानच्या विरुद्धार्थी असमाधान. त्याला वाटले, उसको लगने लगा, चांदणी आता आपल्याला कधी सोडून जाणार नाही. ती इथे रमली. अबूखांना काय वाटले? तर अबूखांना वाटले की चांदणी आपल्याला कधी सोडून जाणार नाही. ती इथे रमली आहे. एकदा चांदणीने समोर बघितले. एक बार चांदणीने सामने देखा. काय बघितलं बघा? पर्वताची शिखरे, पहाड़ों की चोटियाँ. शिखर यानी चोटी. किती सुंदर. उसको पहाड़ की चोटियाँ बहुत खूबसूरत लगने लगी. तिथे जाऊन उड्या मारण्यात, वहाँ जाकर छलांग लगाने में, नाचने में काय गंमत असेल. एक दिवस चांदणीने समोरचे पर्वत शिखरे बघितल्यावर त्याला काय वाटले? तर चांदणीने समोरची पर्वताची शिखरे बघितल्यावर त्याला वाटले की तिथे जाऊन उड्या मारण्यात, नाचण्यात काय गंमत असेल. छे आपण काय बंधनात पडलो. त्याला आता काय वाटू लागले? आपण बंधनात म्हणजे बंधन में, कैद में. चार भिंतीचा तुरुंग. चार भिंती म्हणजे दीवार. त्याला काय अबूखांचे घर का काय वाटू लागले? चार भिंतीचे तुरुंग यानी चार दीवारों का कैदखाना. दोराचे बंधन, धागे की पाबंदी. बंधन में पाबंदी. केवढे हे दुर्दैव. दुर्दैव म्हणजे बदनसीबी. दुर्दैव इसका विरुद्धार्थी होगा सुदैव यानी खुशनसीबी. आपल्याला डोंगरच हवा. मुझे डोंगर ही चाहिए. मुक्त हवा हवी, आज़ाद हवा चाहिए. मनसोक्त हुंडायला हवे. दिल चाहे जय वैसा घूमने फिरने आहे. तोच जीवाचा आनंद और यही जो है ज़िंदगी की सही खुशी है. तर प्रश्न असा आहे, समोर अबूखांच्या घरासमोरची पर्वत शिखरे बघितल्यावर
चांदणीला काय वाटू लागले, तर उत्तर देता आला पाहिजे, समोरची पर्वत शिखरे बघितल्यावर त्याला ती फार सुंदर वाटली. तिथे जाऊन उड्या मारण्यात, नाचण्यात काय गंमत असेल. आपण बंधनात पडलो. चार भिंती अबूखानचे घर त्याला चार भिंतीचे तुरुंग वाटले. दोराचे बंधन हे त्याला दुर्दैव वाटले. त्याला असे वाटू लागले की आपल्याला डोंगराची हवा, मुक्त हवा हवी होती. आणि तोच त्याला जीवाचा आनंद वाटला. तर असं आपल्याला उत्तर देता आला पाहिजे. झाले तिचे वागणे बदलले. इतना होने के बाद उसका बर्ताव बदल गया. वागणे म्हणजे बर्ताव, बदलने ने बदल गया. कब बदल गया? सामने के डोंगर को देखने के बाद. अबू खान से गवत आवड़े नासे झाले. अबू खान की घास अब उसको पसंद नहीं आने लगी. आवड नावड, आवड याने पसंद आना, नावड याने न पसंद आना. त्याच्या हाताच्या पाण्यातला गोडवा, उसके हाथ के पानी की मिठास हरवला, यानी ख़त्म हो गई. अब तक अबू खान जो पानी देता था वो उसको मीठा लगता था. अब उसको उसका पानी कैसा लगने लगा? मीठा नहीं लगने लगा. उसके मिठास जो ख़त्म हो गई. त्याच्या गोष्टीत मन रमेना. उसके कहानियों में अब उसका दिल नहीं लगने लगा. ती सारखी डोंगराकडे बघत असे. वो हम बहुत ज़्यादा डोंगर की तरह कंटिन्यू जो है डोंगर की तरफ देखने लगी. तिचे दुःख अबू खानला जाणवले और उसका दुःख अभी अबू खान के समझ में आया. तो तिची अधिक काळजी घेऊ लागला. जब अबू खान को अपनी बकरी चांदनी का दुख समझ में आया तब उसने क्या किया? उसकी अधिक ने ज़्यादा से ज़्यादा काळजी घेऊ लागला. म्हणजे फिक्र करने लगा, बर्दाश्त ठेवू लागला, अच्छा इंतज़ाम करने लगा. अबू खानने लांडग्याचे भय दाखवले. अबू खानने कुणाचे भय दाखवले? लांडग्याचे म्हणजे भेड़िये का. तेव्हा चांदणीने आपली 2 शिंगे दाखवली. तब चांदनी ने अपने 2 सींग दिखाए. जणू ती सांगत होती, जैसे कि वो कह रही हो कि शिंगानी के सिंग से त्याचा मुकाबला करीन, उसका मुकाबला करूँगी. लढत देईल, लढूंगी हा तिचा निर्धार अबू खानने ओळखला. ये उसका इरादा. निर्धार म्हणजे काय? इरादा. अबू खानने ओळखला आणि अबू खान के इल्म में आया, समझ में आया. ओळखणे म्हणजे समजना. त्याने तिला लांडग्याचा धाक दाखवला. उसने उसे भेड़िए का डर दिखाया. धाक म्हणजे डर. त्याने मारलेल्या बकऱ्याच्या कथा ऐकवल्या. उसने मरी हुई बकरियों की कहानियाँ उसे सुनाई. ती सुरक्षित राहावी, वो हिफाजत से रहे म्हणून तिला खोलीत कोंडून कुलूप घातले. तब उस अबू खान ने उसको कमरे में कैद करके कुलूप लगा दिया. तर अबू खान ने वाटल्यावर की चांदण्याला आपल्या घरात रमेना व त्याला दरीत जाणे हे पसंत आहे असे वाटल्यावर अबू खानने काय केले? तर आपण आता जे वाक्य वाचले त्याच्या उत्तर आहे हे तुम्ही लिहून काढा. अबू खाना जेव्हा असे वाटले की डोंगर दरीत जाणे चांदणीला आता आवडत आहे तर त्यावेळी त्यांनी काय केले? तर हे प्रश्न लिहा, त्यानंतर उत्तर लिहा. हे करताना, ये करते वक्त डावीकडे त्याचे लक्ष राहिले नाही. दाहिने तरफ उसका ध्यान नहीं गया. चांदनी त्या खिडकीतून उडी घेऊन, चांदनी उस खिड़की से छलांग लगाकर, उड़ी घेऊन नहीं, छलांग लगाकर, आपले सारे बड़ एकवटून, अपने पूरी ताकत लगाकर, सारे ने पूरे, बड़ म्हणजे ताकत, एकवटून यानी इकट्ठा करके, पड़ाली यानी भाग गई.
तर आज इथं झाला. पुढच्या पाठात आपण पुढच्या घेऊ.